यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक करण्यासाठी वसई विरार महापालिकेनं आता पुढाकार घेतलेला आहे आणि मूर्तिकार जे आहेत यांना स्वतःच्या महापालिकेकडून जी शाडूची माती आहे याचं वाटप करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर स्वच्छ सुंदर शाश्वत वसई विरार हे जे स्लोगन आहे हे घेऊन आपल्या गणेश मूर्तीसाठी शाडू मातीचा वापर करा आणि पर्यावरणाचं रक्षण करा यासाठी महापालिकेनं हा पुढाकार घेतलेला आहे। आणि ज्या शाडूच्या माती जी आहे ही स्वतः महापालिकेने या ठिकाणी मागवलेली आहे। जे मूर्तिकार जे आहेत या मूर्तिकारांना महापालिकेकडून या शाडूच्या मातीचं जे आहे वितरण सुद्धा करण्यात येत आहे। माझ्यासोबत आता स्वतः महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत आहेत। सर काय सांगणार, हे कशा पद्धतीने नेमकी ही कन्सेप्ट आहे, ही मूर्तिकारांना माती जी आहे मोबदल्यात दिल्या जाते का कशा पद्धतीचं दिले? वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे यावर्षी वसई शहरातील गणेश मूर्तिकारांची जी संस्था आहे त्यांनी आम्हाला मागणी केली होती की ह्या वर्षी आम्हाला आपणामार्फत महानगरपालिकेतर्फे शाडू माती उपलब्ध करून द्यावी विनामूल्य। तर त्याप्रमाणे त्या संस्थेतील 25 मूर्तिकारांनी आपल्याला विनंती केली। त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण 1000 गोणी 40 टन शाडू माती ही भावनगरवरून त्यांच्यासाठी मागवलेली आहे। आपण ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ही गणेश मूर्ती बनवण्यासाठी आपण ह्या मूर्तिकारांना ही माती उपलब्ध करून देत आहे। सर निश्चितच म्हणजे एकूण या मूर्ती म्हणजे माती जी आहे ही आपण कशा पद्धतीने आणलेली आहे, हिचा काय कॉस्ट असणार आहे? ही माती आहे आपण भावनगरमधून मागवलेली आहे। ह्याची कॉस्ट साधारणतः 1.5 लाखापर्यंतची आहे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ही आपण लोकांना उपलब्ध करून देत आहे। त्याने लोकांमध्ये भावना होईल की आपण गणेशोत्सव साजरा करताना ही माती झाली पण गणेशोत्सव साजरा करताना लागणारे जे साहित्य असेल ते सुद्धा पर्यावरणपूरक पाहिजे आणि शहरात प्रदूषण नाही झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही ही माती एक त्यातला भाग म्हणून ही माती उपलब्ध करून देतो। निश्चितच माझ्यासोबत मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत पालकरजी। आज पालिका तुम्हाला माती उपलब्ध करून देते, मात्र गणेश उत्सवामध्ये गणेश उत्सव साजरा करत असताना एकंदरीतच मूर्तींचे जे रेट आहेत असे अनेक लोकांना परवडणारे नसतात आणि या शाडूची मातीची मूर्ती घेण्यासाठी परवडत नसतं म्हणून ते पीओपी कडे जात असतात। तर अशा वेळी नेमका काय फरक जाणवेल तुम्हाला? सर तुम्ही रेटचं जे बोलताय काय असतं माहिती, मातीची मूर्ती जी कस्टमाइज तिचाच रेट खूप जास्त असतो। आता तुम्ही बोलला की लोकांना रेट परवडत नाही किंवा दर परवडत नाहीये, पण जसे लोकांची मागणी असते त्याप्रमाणे मूर्ती बनवते त्यामुळे तसा रेट आकारला जातो। त्याच्यामुळे पीओपीची मूर्ती 3000 रुपये आणि मातीची मूर्ती 6000 रुपये, पण त्या मातीमध्ये लागणारा वेळ आहे त्या बदल्यात त्या कलेचा पैसा घेतला जातो। तर तुम्ही असं बोला की मूर्तिकार कस्टमरला लूटमार करते, असं काहीच कुठं होत नाहीये। मूर्तिकार हा त्याच्या कलेचा पैसा घेत असतो। निश्चित काय सांगणार मग एकंदरीत हा जो गणेश उत्सव आहे हा गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे आणि तुम्ही लोकांना काय आव्हान? नाही, आम्ही तर आमच्या संघटनेतर्फे प्रत्येक कस्टमरला हेच सांगितलंय की सर्वांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गणपती घ्या व आपली संस्कृती टिकवा। निश्चितच आपण बघितलेले आहे की हा जो येणारा गणेश उत्सव जो आहे हा पर्यावरणपूरक साजरा व्हावा, या ठिकाणचं पर्यावरण टिकलं पाहिजे तरच या ठिकाणची संस्कृती टिकणार आहे आणि याच्यासाठीचा हा पुढाकार महापालिकेने घेतलेला आहे। इथल्या नागरिकांनी सुद्धा यंदाचा गणेश उत्सव हा साजरा करत असताना पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाचा ऱ्हास कुठेही होणार नाही अशी काळजी घेऊनच हा उत्सव साजरा करावा असं आव्हान सुद्धा करण्यात येत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।